नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे आणि ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. आजचा आपला भाग असणार आहे 478वा. या भागामध्ये आपण 1 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल काल प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊया. प्रश्न असा होता, ई बाईक दीदी योजना काय? ई बाईक दीदी योजना कोणते राज्य सरकार किंवा कोणते केंद्रशासित प्रदेश सुरू करणार आहे? ज्याचं उत्तर होतं बघा दिल्ली. दिल्ली हा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे बघा, तर हा दिल्ली सरकार बघा ई बाईक दीदी योजना सुरू करणार आहे. झालं कालच्या प्रश्नाचं उत्तर. आता घेऊया आजचा व्हिडिओ, जो महत्त्वाचा असेल. यामध्ये सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. प्रश्न पहिला, लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय अ, पहिल्या. तर लढाऊ हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या किंवा उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाची माहिती पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी प्रचंड या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून बघा 25 मिनिटाची यशस्वी भरारी घेतली होती. किती? 25 मिनिटाची. कशातून? तर प्रचंड या हलक्या हेलिकॉप्टरमधून. लक्षात ठेवायचं आहे, हेलिकॉप्टरचं नाव काय? तर प्रचंड. लक्षात ठेवायचं आहे, प्रचंड या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून त्यांनी 25 मिनिटाची भरारी घेतली होती. भारत पाकिस्तान सीमेजवळ जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून बघा त्यांनी सहवैमानिक म्हणून हे उड्डाण केले होते. लक्षात ठेवायचं. आणि पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या. आता उड्डाण केलेलं आहे म्हणजे आता संबंध आलेला कशाचा? तर हवाई दलाचा. हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर एअर चीफ मार्शल आहेत बघा अमरप्रीत सिंह. लक्षात ठेवायचं आहे, अमरप्रीत सिंह जे हवाई दलाचे प्रमुख आहेत. या अगोदर बघा द्रौपदी मुर्मू यांनी ऑक्टोबरमध्ये अंबाला येथे राफेल लढाऊ विमान आणि 2023मध्ये आसाममधील तेजपूर येथे सुखोई MKI या लढाऊ विमानातून बघा भरारी घेतली होती. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. दोन वेगवेगळ्या लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रचंड हे जे काही आहे तर ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL ने विकसित केलेले पहिले स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर आहे. यात प्रगत बघा एव्हिओनिक्स, शत्रूच्या नजरेत येणारी वैशिष्ट्ये आणि रात्री हल्ला करण्याची क्षमता यामध्ये आहे. प्रश्न दुसरा, रणजी करंडक स्पर्धा 2025-26 खालीलपैकी कोणी जिंकलेली आहे? तर रणजी करंडक स्पर्धा 2025-26 खालीलपैकी बघा पर्याय क जम्मू आणि काश्मीर. काय? जम्मू आणि काश्मीर यांनी बघा जिंकलेले आहे. हे जे काही जम्मू आणि काश्मीर संघ आहे बघा, तर तो रणजी करंडक स्पर्धा जिंकणारा प्रथम संघ ठरलेला. रणजी करंडक स्पर्धेतील त्याचं पहिलंच विजेतेपद असणार. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या काही आवृत्त्या झाल्या बघा, तर त्या आवृत्तीमध्ये जम्मू आणि काश्मीर कधीच जिंकला नव्हता, परंतु पहिल्यांदाच बघा जम्मू आणि काश्मीर हा रणजी करंडक स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे. म्हणजे त्याचं हे पहिलंच विजेतेपद असणार आहे. सर्वाधिक विजेतेपद हे कोणत्या नावावर आहेत बघा, तर मुंबई संघाने बघा सर्वाधिक विजेतेपद पटकावलेलं. किती? तर 42 वेळा. लक्षात ठेवायचं. सर्वात यशस्वी संघ जर आपण पाहिला रणजी करंडकमध्ये तर तो मुंबई आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा येतो कर्नाटक संघ, ज्याने 8 वेळा विजेतेपद पटकावलेलं. किती? 8 वेळा. सर्वाधिक मुंबई दुसऱ्या क्रमांकावर येतं कर्नाटक आणि जम्मू काश्मीरचं हे पहिलंच विजेतेपद असणार आहे. कर्णधार विचारला जम्मू काश्मीरचा तर कोण आहे बघा, तर पारस डोगरा. पारस डोगरा हा जम्मू आणि काश्मीरचा कर्णधार आहे. कर्नाटकचा कर्णधार कोण आहे? देवदत्त पडिक्कल. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? शुभम पुंडीर हा मॅन ऑफ द मॅच आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण आहे? तर आकिब नबी. काय? आकिब नबी हा मॅन ऑफ द सिरीज आहे. अंतिम सामना कुठे आयोजित करण्यात आला होता? हुबळी क्रिकेट मैदान बंगळुरू या ठिकाणी. त्यानंतर
एक महत्त्वाचा जर पॉईंट सांगायचा झाला तर परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. जम्मू आणि काश्मीरचे जे काही मुख्यमंत्री आहेत बघा, उमर अब्दुल्ला, तर यांनी विजेत्या संघास 2 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केलेली आहे. रणजी ट्रॉफीचा जरासा इतिहास पाहूया. सुरुवात केव्हा झाली होती? 1934-35ला सुरुवात झाली होती. आयोजन हे BCCI द्वारे केलं जातं. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. त्यानंतर सर्वाधिक वेळा विजेतेपद मुंबई या संघाने पटकावलेलं आहे. रणजित सिंह यांचे नाव बघा या ट्रॉफीला देण्यात आलेलं आहे. कोणाचं? तर रणजित सिंह यांचं. महाराष्ट्रात 3 रणजी संघ आहेत. एक आहे महाराष्ट्र, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे विदर्भ. लक्षात ठेवायचं, यावर प्रश्न विचारला जाईल. महाराष्ट्रातील रणजी ट्रॉफीमध्ये किती संघ खेळतात? तर 3, ज्यामध्ये महाराष्ट्र येतं, मुंबई येतं आणि विदर्भ येतं. सहभागी संघ किती आहेत? तर सहभागी संघ हे बघा 38 आहेत, 38. याबाबत सर्व माहिती आपण टेलिग्रामवर प्राप्त करून घेणारच आहोत, त्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही. पुढील प्रश्न आहे, नुकतंच हल्ल्यात मारले गेलेले अली खामेनेई हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? तर नुकतंच हल्ल्यामध्ये मारण्यात आलेले बघा अली खामेनेई हे पर्याय इराण या देशाचे सर्वोच्च नेते होते, ज्यांचं बघा नुकतंच निधन झाले, म्हणजे त्याला हल्ल्यात बघा मारण्यात आलेलं आहे. सध्या भरपूर देशांचं बघा युद्ध पेटलेलं आहे. इस्रायल इराण असेल, अमेरिका इराण असेल, त्यानंतर इराण UAE असेल, इराण सौदी अरेबिया असेल बघा. तर वेगवेगळ्या देशांनी बघा वेगवेगळ्या देशांवर आक्रमण केलेलं आहे. सध्या जे काही 5-6 देश आहेत बघा, 5 ते 6 देश, त्यामध्ये इराण, इस्रायल, अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया, UAE. तर या सर्व जे काही देश आहेत बघा, तर त्या सर्व देशांच्या राजधान्या, त्यानंतर त्या देशाचे प्रमुख, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, ही सर्व माहिती आपण एका व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत बघा, कारण ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. यावर हमखास येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न विचारला जाईल, त्यासाठी ती माहिती आपण लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामध्ये सर्व महत्त्वाची माहिती आपण कव्हर करणार आहोत. प्रश्न 4, फेब्रुवारी 2026 मध्ये बोत्सवाना देशाहून भारतात किती चित्ते आणण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर बोत्सवाना या देशाहून बघा फेब्रुवारी 2026 मध्ये एकूण 8 चित्ते आणण्यात आले. किती? 8 चित्ते आणण्यात आले. आता ते ठेवण्यात कुठे आले? तर कोनो राष्ट्रीय उद्यान, जे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कुठे? मध्य प्रदेश राज्यातील कोनो राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी हे बोत्सवाना देशाहून आणलेले 8 चित्ते ठेवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत भारताने एकूण किती चित्ते मागवलेले आहेत? तर 28. लक्षात ठेवायचं आहे, 28. या अगोदर 2022 मध्ये नमिबिया या देशातून 8 चित्ते मागवण्यात आले होते. त्यानंतर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते मागवण्यात आले होते. संख्या किती झाली? 20. आणि आता बोत्सवाना देशाहून 8 चित्ते मागवण्यात आले, ज्याची संख्या आता एकूण किती झालेली आहे? तर 28 एकूण झालेली आहे. 10 चित्त्यांचं निधन देखील झालेलं आहे. एकूण संख्या किती झालेली आहे भारतामध्ये चित्त्यांची? तर एकूण संख्या झालेली आहे बघा 46. किती? 46. चित्त्यांची संख्या जर आपण पाहिली तर 46 झालेली आहे. त्यामध्ये 28 हे मागवण्यात आले होते, 10चं निधन झाले आहे. आणि 2023 पासून 39 बछड्यांना यांनी बघा जन्म दिलेला आहे. किती? 39 बछड्यांना जन्म दिलेला आहे. भारतातून चित्ता नामशेष केव्हा झाला होता? 1952 साली भारतातून चित्ता हा नामशेष झाला होता. पुढील प्रश्न आहे 5वा, ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताचे स्थान जर आपण पाहिले तर किती आहे? 6वे स्थान आहे. लक्षात ठेवायचे, 6वे स्थान. अहवाल दिनांक काय आहे? तर 20 फेब्रुवारी 2026 हा अहवाल दिनांक आहे. या अहवालामध्ये 100हून अधिक देशांचे मूल्यांकन करण्यात आले. अमेरिका हा बघा 100 पैकी 82 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेला किती गुण प्राप्त झालेले आहेत? तर 100 पैकी 82 गुण हे अमेरिकेला प्राप्त झाले असून AI रँकिंग जी काय आहे बघा ग्लोबल AI ब्रेन रेस, तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. पहिले 6 देश जर आपण पाहिले, टॉप 6 देश, त्यामध्ये पहिलं येतं अमेरिका, दुसरं येतं चीन, तिसरा येतं सिंगापूर, चौथा येतो दक्षिण कोरिया, 5वा येतो युनायटेड किंगडम आणि आपल्या भारताचा येतो 6वा क्रमांक. पहिले 4 देश लक्षात ठेवायचे आहेत आणि भारताचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, पहिले 4 देश
अमेरिका, चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि भारत येतो 6वा क्रमांक. प्रश्न क्रमांक 6वा, कल्लारी लिप सैन्य सराव 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर कल्लारी लिप सैन्य सराव 2026 हा पर्याय ड लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीपसमूह, लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीपसमूह या ठिकाणी कल्लारी लिप सैन्य सराव 2026 हा आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वायुदलाच्या दक्षिण वायू कमांडद्वारे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सहभागी जर आपण पाहिले तर कोण कोण होते? भारतीय वायुदल, सशस्त्र दल विशेष ऑपरेशन्स विभाग आणि भारतीय तटरक्षक दल हे 3 संस्था बघा यामध्ये सहभागी होते. सरावाचं नाव हे केरळच्या प्राचीन मार्शल आर्ट कलरिपयट्टू वरून घेतलेले आहे. कशामधून घेतले तर कलरिपयट्टू वरून घेतले. ते काय आहे तर केरळचे प्राचीन मार्शल आर्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, आपलं मंत्रालय या मासिकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर पर्याय ब देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत बघा, तर यांनी बघा आपलं मंत्रालय या मासिकाचे प्रकाशन नुकतंच केलेलं आहे. 8वा प्रश्न आहे, नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले मार्क कार्नी हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले मार्क कार्नी हे पर्याय ड कॅनडा या देशाचे ते पंतप्रधान आहेत. 9वा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव कोणते बनलेले आहे? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. तो प्रश्न आपल्यासाठी असणार आहे. याचं उत्तर कमेंट करून सांगा. आता घेऊया पटकन रिव्हिजन म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न, लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या हेलिकॉप्टर कोणतं होतं? तर प्रचंड हेलिकॉप्टर होतं. दुसरा प्रश्न आहे, रणजी करंडक स्पर्धा 2025-26 स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर जम्मू आणि काश्मीर यांनी जिंकलेली आहे. ती प्रथमच जिंकलेली आहे. या अगोदर जिंकली नव्हती. हे त्याचं पहिलंच विजेतेपद असणार आहे. नुकतंच हल्ल्यात मारले गेलेले अली खामेनेई कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? तर इराण देशाचे ते सर्वोच्च नेते होते ज्यांना बघा मारण्यात आलेलं आहे. त्याची निदर्शने भारतात होत आहेत, परंतु बघा इराण या देशामध्ये उत्सव साजरा केला जात आहे. लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणचे ते होते त्या देशामध्ये उत्सव साजरा केला जात आहे आणि आपल्या भारतामध्ये बघा त्याची निदर्शने होत आहेत. प्रश्न 4था, फेब्रुवारी 2026 मध्ये बोत्सवाना देशाहून भारतात किती चित्ते आणण्यात आले होते? तर 8 चित्ते आणण्यात आले होते. 8 चित्ते लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? भारताचे स्थान हे ग्लोबल AI ब्रेन रेसमध्ये 6वे स्थान आहे. 6वे स्थान. कल्लारी लिप सैन्य सराव 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर तो लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीपसमूह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 7वा प्रश्न आहे, आपलं मंत्रालय या मासिकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपलं मंत्रालय या मासिकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले मार्क कार्नी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर कॅनडा या देशाचे ते पंतप्रधान आहेत. मार्क कार्नी जे भारत दौऱ्यावर आले आहेत. लास्टचा 9वा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव कोणते बनले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव आपल्याला कमेंट करून सांगायचे आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा. याचा PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.